तुम्ही पाहताय दीपवाहिनी। वळूयात बातमीपत्राकडे, त्याआधी पाहूयात आजच्या महत्त्वाच्या घडामोडी। स्थानिकांना रोजगार मिळणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते हिंदुस्थान कोका-कोला कंपनीचा भूमिपूजन सोहळा संपन्न। दिवे आगारी येथे जाताना एर्टिगा कारला भीषण अपघात, दोघे गंभीर जखमी। जेसीआय खेडचा 42वा इन्स्टॉलेशन सोहळा 29 नोव्हेंबर 2023 रोजी उत्साहात संपन्न। आणि समरीन बुरोणकर हिची अखिल भारतीय कबड्डी स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या संघामध्ये निवड। पाहूयात सविस्तर वृत्त। हिंदुस्थान कोका-कोला ब्रेवरेज प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचा भूमिपूजन सोहळा गुरुवार दिनांक 30 नोव्हेंबर 2023 रोजी पार पडलाय। अतिरिक्त लोट्या औद्योगिक क्षेत्र खेड येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते भूमिपूजन समारंभ पार पडले। कोका-कोला कंपनीमुळे रोजगार उपलब्ध होईल असं म्हणतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या भाषणात प्रकल्पाला विरोध करणाऱ्यांवरती सडकून टीका केली आहे। यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह उद्योग मंत्री उदय सामंत यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती। याचबरोबर सदर भूमिपूजनासाठी खासदार विनायक राऊत, खासदार सुनील तटकरे, निरंजन डावखरे, प्रसाद लाड, अनिकेत तटकरे, ज्ञानेश्वर भात्रे, भास्कर जाधव, शेखर निकम, रामदास भाई कदम, किरण सामंत यांच्यासह विविध मान्यवरांनी आपली उपस्थिती दर्शवली। आजचा दिवस आपल्या सगळ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा आहे, आनंदाचाही आहे। मला आठवतं की या कार्यक्रमासाठी रामदासभाई स्वतः कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या सोबत मला भेटले आणि ते म्हणाले आपल्याला भूमिपूजन लवकर करायचं आहे। मग उदयजींनी तारीख ठरवली। आज रामदासभाई काही कारणानिमित्त या कार्यक्रमाला उपस्थित नाहीत, परंतु या सगळ्यांच्या प्रयत्नातून ज्या काही अडचणी होत्या या अडचणी आपण दूर केलेल्या आहेत आणि आज खऱ्या अर्थाने एक चांगली सुरुवात आज या आपल्या कोकणच्या भूमीमध्ये होती आहे। कोका-कोलाच्या माध्यमातून एका बाजूला आरोग्याच्या अत्याधुनिक आपण सुविधा देण्याचा प्रयत्न करतोय, त्याच वेळेस आर्थिक प्रगतीच्या दृष्टीने उद्योग भरभराट, लोकांच्या हाताला काम हे देखील आवश्यक आहे आणि म्हणून उद्योगाची पावलं कोकणामध्ये या भूमीमध्ये पडली पाहिजेत, वाढली पाहिजेत, अशा प्रकारची भूमिका आपल्या राज्य सरकारची आहे। आणि आपण नेहमी म्हणतो काय त्याला म्हणतोय, कोका-कोलाचे बरेच ब्रँड आहेत। ठंडा मतलब कोका-कोला, पण आता ठंडा मतलब फक्त कोका-कोला नाही, ठंडा मतलब विकास, ठंडा मतलब प्रगती, असं देखील आपल्याला आपका भी चेंज करना पडेगा। डेव्हलपमेंट, प्रोग्रेस, हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत या आपल्याला पुढे न्यायच्या आहेत आणि पर्यावरण देखील आपल्याला त्याचंही संतुलन प्रगतीबरोबर ठेवायचं आहे आणि पर्यावरणाचं रक्षण करतानाच औद्योगिक जे आहे, इंडस्ट्रियलायझेशन जे आहे, त्याचं देखील आपल्याला ते पाऊल देखील तेवढंच महत्त्वाचं आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रत्नागिरीत सुरू झालेल्या कोका-कोला कंपनीच्या प्रकल्पाचे भूमिपूजन केले। यावेळी या कार्यक्रमाला उपस्थित असणारे उद्योग मंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे। पाहूयात काय म्हणतात उद्योग मंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत। मी रत्नागिरी जिल्ह्याच्या वतीनं या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून साहेब आपलं मनापासून या जिल्ह्यामध्ये स्वागत करतो आणि तुमचा पायगुण महाराष्ट्रासाठी आणि विशेषतः कोकणासाठी किती चांगला आहे हे पुन्हा एकदा रत्नागिरीकरांना कळलेलं आहे। त्याच्यामुळे तुमच्याच नेतृत्वाखाली महाराष्ट्र घडावा ही कोकणवासियांची मनापासूनची इच्छा आहे। मला आठवतं साहेब, तुमच्या आशीर्वादानं मी उद्योगमंत्री झालो आणि पहिल्यांदा रत्नागिरी जिल्ह्याचा जेव्हा आढावा घेतला तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की 2 मोठ्या कंपन्या भारती शिपयार्ड नावाच्या, त्या काही राजकारणामुळं असेल, राजकीय हस्तक्षेपामुळं असेल, त्या पूर्वीच्या काही लोकांनी एंटी चेंबरमध्ये बोलवल्यामुळं असेल, त्या रत्नागिरीमध्ये बंद पडलेल्या आहेत। त्याच्यातली एक कंपनी योगेश कदमांच्या मतदारसंघातली आणि एक कंपनी माझ्या मतदारसंघातली होती। साहेब, आम्ही दिल्लीला NCLT पर्यंत प्रयत्न केला, काही उद्योजक उभे केले आणि आज मला सांगताना आनंद होतो की आपल्या नेतृत्वाखाली बंद पडलेल्या दोन्ही कंपन्या, जी रत्नागिरीमधली भारतीय शिपयार्ड कंपनी आहे
ती देखील 1000 लोकांना रोजगार देणार आहे आणि योगेशजींच्या मतदारसंघातली भारतीय शिपयार्ड कंपनी देखील 1000 लोकांना रोजगार देणार आहे। आणि त्याच्यानंतर मिशन म्हणून कोका कोलाचं काम हातामध्ये घेतलं, त्यांचा इथे आवर्जून उल्लेख केला पाहिजे। ते माजी मंत्री आदरणीय शिवसेनेचे नेते रामदासभाईंचं देखील फार मोठं सहकार्य आम्हाला सगळ्यांना लाभलं। ग्रामस्थांना समजावण्यामध्ये आम्ही यशस्वी झालो आणि 2015ला तुमच्याच नेतृत्वाखाली ही मंजूर झालेली कोकणातली कंपनी मागच्या 3 वर्षामध्ये काही लोक त्या कंपनीच्या अधिकाऱ्यांना भेटले देखील नाही, कारण त्यांचा भेटण्याचा उद्देश कायमचा वेगळा असायचा। पण आपल्या नेतृत्वाखाली आपला जो आदेश होता, आपला जो निर्देश होते की कंपनीच्या लोकांना रेड कार्पेट दिलं पाहिजे आणि स्थानिकांना प्राधान्यानं रोजगार जर निर्मिती होत असेल तर ती कंपनी त्या जिल्ह्यामध्ये आली पाहिजे। त्या आदेशाचं तंतोतंत पालन करून 8 दिवसाच्या जमीन आम्ही मोकळी केली आणि आज तुमच्या हस्ते 75 एकरच्या जमिनीचा ताबा आम्ही कोका कोला कंपनीला देतोय। आणि म्हणून साहेब, गतिमान सरकार म्हणजे काय असतं हे तुमच्या नेतृत्वाखाली नुसत्या कोकणानं नाही तर अख्ख्या महाराष्ट्रानं बघितलेलं आहे। वळूयात पुढच्या बातमीकडे। पुण्यातील हडपसर येथून श्रीवर्धन तालुक्यातील सुवर्ण गणेश मंदिर असलेल्या दिव्याघर येथे जात असताना एर्टिगा कारला भीषण अपघात झालाय। पुणे दिघी मार्गावरती असणाऱ्या म्हसळा तालुक्यातील देवघर हद्दीत पहाटे हा अपघात झालाय। वाहन चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने कार पलटी झाली, यामध्ये 2 जण गंभीररित्या जखमी झाले। हडपसर येथील पर्यटक हे कारने श्रीवर्धन येथे जात होते। यावेळी पहाटे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने कार देवघर हद्दीत असणाऱ्या मुख्य वळणावरती पलटी झाली। यावेळी कारमध्ये एकूण 4 प्रवासी प्रवास करत होते। यामधील 2 जण हे गंभीररित्या जखमी झाले असून त्यांच्यावरती पुढील उपचार म्हसळा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात सुरू आहेत। या अपघाताचा पुढील तपास आता म्हसळा पोलीस ठाणे अंतर्गत सुरू आहे। आगार व्यवस्थापक मंडणगड यांच्याकडे स्थानिकांनी वेळोवेळी तोंडी सूचना आणि लेखी निवेदनं देऊन देखील बस स्थानकातून सुटणाऱ्या गाड्या या वेळेत न सोडता 2 ते 3 तास उशिराने सोडण्यात येत आहेत। त्यामुळे आगारातील अनेक गाड्या नादुरुस्त असल्यामुळे देखील तालुक्यातील विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, महिला पर्यायाने जनतेचे शैक्षणिक आणि आर्थिक नुकसान होते। याचबरोबर नागरिकांना मानसिक त्रासाला देखील सामोरे जावे लागते। याबाबत तालुक्यातील अनेक ग्रामपंचायती आणि नागरिकांनी आगार व्यवस्थापकांना भेटून समस्या सोडवण्यासाठी निवेदन देखील सादर केलं। यावर मार्ग काढण्यात यावा याकरता आता रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हा सरचिटणीस नगरसेवक आदेश मर्चंडे यांनी विभाग नियंत्रक राज्य परिवहन रत्नागिरी यांची रत्नागिरी येथे 23 नोव्हेंबर 2023 रोजी भेट घेऊन सविस्तर चर्चा करत लेखी निवेदन सादर केलं आणि आगार व्यवस्थापनाच्या गचाळ कारभाराबाबत सुधारणा न झाल्यास येत्या 15 डिसेंबर 2023 रोजी मंडणगड येथे तीव्र आंदोलन छेडलं जाईल असा इशारा दिलाय। जेसीआय खेडचा 42वा इन्स्टॉलेशन सोहळा 29 नोव्हेंबर 2023 रोजी संपन्न झालाय। खेड येथील पाटणे लॉन येथे संध्याकाळी 7:30 वाजता सदर इन्स्टॉलेशन सोहळा आयोजित करण्यात आला होता। जेसी अध्यक्ष संकेत आपिष्टे यांच्यावरती पदाचा कार्यभार सोपवण्यासाठी या सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं। या समारंभासाठी प्रमुख पाहुणे म्हणून खेड दापोली मंडणगड मतदारसंघाचे आमदार योगेश दादा कदम हे उपस्थित होते, तर मुरली मनोहर संस्थेचे अध्यक्ष संजय मोदी हे देखील प्रमुख उपस्थित होते। याचप्रमाणे विशेष निमंत्रित म्हणून जेसीआय इंडिया विभाग 11चे विभागीय अध्यक्ष जेसी JFD अतुल गोंदकर आणि उपाध्यक्ष साईप्रसाद मांडलेकर यांनी खास गोव्याहून सदर सोहळ्यास उपस्थिती दर्शवत कार्यक्रमाची शोभा वाढवली। यावेळी जेसीआय खेडचे सर्व माजी अध्यक्ष, फाउंडर, सभासद आणि तसेच नवीन सभासद, खेड शहरातील प्रतिष्ठित नागरिक, पत्रकार बंधू आणि मित्र परिवार उपस्थित होते। आज खेड जेसीआयचा 42वा पदग्रहण सोहळा पार पडला। खेड जेसीआयने मला अध्यक्ष म्हणून सन्मानित केलं। आज मी यावर्षी खेड जेसीच्या माध्यमातून वेगवेगळे उपक्रम करण्याचा प्रयत्न करेन आणि खेड जेसीचं आज नाव उंचावण्याचा प्रयत्न करेन की जेसी खेडवाल्यांना माहिती आहे की जेसी फेस्टिवल नुसतं खेळ असतो, पण जेसीचा ट्रेनिंग प्रोग्राम, जे सोशल कार्यक्रम वगैरे खेड जेसीच करत असतं। तसं यावर्षी मी खेड जेसीच्या माध्यमातून वेगवेगळे उपक्रम करेन। धन्यवाद। आज खेड जेसीआयचा 42वा पदग्रहण सोहळा पाटणे लॉन येथे आयोजित केलेला होता। या ठिकाणी सर्व खेडवासीय तसेच खेड दापोली मंडणगडच्या सन्माननीय आमदार योगेश दादा कदम हे देखील या ठिकाणी उपस्थित होते। मला खेड जेसीआयने 42वा सेक्रेटरी म्हणून
खेळ JCIने माझी निवड केली आहे. मी संपूर्ण खेडवासींनी या ठिकाणी एवढंच आवाहन करेन की जशी अजूनपर्यंत आपण खेडवासींनी खेळ JCIला जशी साथ दिली अशीच आम्हाला यापुढे देखील साथ द्या. एवढंच मी या ठिकाणी आवाहन करेन. घेऊयात एक छोटीशी विश्रांती. तुम्ही पाहत रहा दीपवाहिनी. मुकादम रॉयल आर्केड लक्झरियस 2 आणि 3 BHK फ्लॅट्स, शॉप्स आणि ऑफिसेस महारेरा रजिस्टर्ड. तुमच्या स्वप्नातलं घर आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. 24 तास पाणी सुविधेसह भूकंप विरोधी बांधकाम, 6 ऑटोमॅटिक लिफ्ट्स, स्कर्टिंग ग्रेनाइट फ्लोरिंग, दर्जेदार कंपनीच्या स्लाइडिंग खिडक्या आणि दरवाजे, अँटीस्किड बाथरूम फ्लोरिंग, ब्रँडेड क्वालिटी फिटिंग आणि सॅनिटरी वेअर, ISI स्टँडर्ड कन्सिल्ड कॉपर वायरिंग मॉड्युलर स्विचेस सह सुपिरियर फिनिश प्लास्टिक पेंट वॉल्स. प्रत्येक रूम मध्ये मुबलक सूर्यप्रकाश आणि खेळत्या हवेसह. लवकरात लवकर आपला फ्लॅट बुक करा. मुकादम रॉयल आर्केड, मुकादम डेव्हलपर्स, मुकादम ब्रदर्स, मुकादम लँडमार्क जवळ, खेड. संपर्क शमशुद्दीन मुकादम 8975101212 9422628047 आणि परवेज मुकादम 9422422613 आणि 9119594953. विश्रांतीनंतर तुमचे पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही पाहताय दीपवाहिनी. खेड येथील ज्ञानदीप विद्या मंदिर भडगाव प्रशालेत जिल्हास्तरीय स्काउट गाईड पूर्व राज्य पुरस्कार या 1 दिवसीय चाचणी शिबिराचे उद्घाटन करण्यात आलं. या प्रसंगी रमाकांत डिंगणे रत्नागिरी जिल्हा संघटक स्काउट आणि अंजली माहुरे रत्नागिरी जिल्हा संघटक गाईड तसेच संस्थेचे अध्यक्ष अरविंद तोडकरी, प्रशालेचे मुख्याध्यापक राजकुमार मगदूम, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका पूर्वा मोरे, प्रशालेचे पर्यवेक्षक संतोष भोसले, स्काउट मास्तर महादेव वानखेडे, शांतीलाल आव्हाड, गाईड कॅप्टन वीणा जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत हा राज्य पुरस्कार पूर्व चाचणी शिबिर सोहळा पार पडलाय. सदर शिबिरामध्ये तालुक्यातील एकूण 8 शाळांमधील 87 स्काउट गाईड सहभागी झाले होते. या सर्व स्काउट गाईडना चळवळीचे महत्त्व, हेतू, विविध उपक्रम, ध्वजारोहणाच्या पद्धती आणि प्रात्यक्षिके, अभ्यासक्रम याची माहिती करून देण्यात आली. सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्काउट मास्तर महादेव वाघमोडे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रशालेचे पर्यवेक्षक आणि स्काउट मास्टर संतोष भोसले, गाईड कॅप्टन वीणा जाधव, सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी काम पाहिले. तर सोनतळी कोल्हापूर येथे होणाऱ्या राज्य पुरस्कार चाचणीस उपस्थित सर्वांनी शुभेच्छा दिल्यात. 17व्या वरिष्ठ महिला राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेकरता महाराष्ट्राच्या संभाव्य संघामध्ये खेडच्या समरीन बुरोणकर हिची निवड करण्यात आली आहे. भारतीय हौशी कबड्डी महासंघाच्या मान्यतेने पंजाब कबड्डी असोसिएशनच्या वतीने 10 ते 13 डिसेंबर 2023 दरम्यानच्या होणाऱ्या लेम्ब्रेन टॅक्स स्किल युनिव्हर्सिटी रूपनगर पंजाब येथे 17वी राष्ट्रीय वरिष्ठ महिला गट अजिंक्यपद आणि निवड चाचणी कबड्डी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय आणि या स्पर्धेसाठी महाराष्ट्राचा महिलांचा संघ सहभागी होणार आहे. या स्पर्धेकरता महाराष्ट्राच्या संघाचे सराव शिबिर ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या वतीने ठाणे पश्चिम या ठिकाणी घेण्यात आलं. तरी या सराव शिबिरामध्ये रत्नागिरीची आघाडीची खेळाडू समरीन बुरोणकर हिची आता निवड झाली आहे. त्यामुळे तिच्या या निवडीबद्दल आणि तिच्या या यशाबद्दल रत्नागिरी जिल्हा कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष सचिन कदम, रत्नागिरी जिल्हा कबड्डी असोसिएशनचे सचिव आणि महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे संयुक्त सचिव रवींद्र देसाई, उपाध्यक्ष सतीश उर्फ पप्पू चिकणे आणि प्रो कबड्डी पंच विलास बेंद्रे यांच्यासह सर्वांनी समरीन बुरोणकर हिचे अभिनंदन करून तिला पुढील वाटचालीसाठी आता शुभेच्छा दिल्या. ठाणे येथे होणाऱ्या 50व्या कुमार कुमारी राज्य अजिंक्यपद आणि निवड चाचणी कबड्डी स्पर्धेसाठी रत्नागिरी जिल्ह्याच्या अंतिम संघात निवड झाल्याबद्दल खेड तालुका कबड्डी असोसिएशनच्या खेळाडूंचे अभिनंदन करण्यात आले. यात कुमार मुले गटात अथर्व धुमाळ कर्णधार म्हणून निवडला गेलाय, तर कुमारी मुली गटात पूर्वा दळवी, भूमी थोरे, वैष्णवी जाधव यांची निवड झाली असून सर्व खेळाडूंचे अभिनंदन करत खेड तालुका कबड्डी असोसिएशन तर्फे त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. अशाच महत्त्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी दीपवाहिनीच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनवरती प्रेस करा.